अलमाचा कर असेल आणि शास्त्रीचा विषय असेल, असे अनेक विषय कित्येक दिवसापासून प्रलंबित होते. सर्व पक्षपक्षी आणि त्याच्या संदर्भामध्ये आपापल्या नेत्याच्या माध्यमातून अलमाचा कर आणि शासनाचा विषय सुटावा असं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले होते. पण काल त्यांना एक सुवर्ण दिवस म्हणून आपण पनवेलकरांसाठी महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आज जो निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या माहिती देण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपल्यासमोर आज आलेलो आहोत. सर्वप्रथम पनवेलमधील सर्व सुज्ञ नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो. महाराष्ट्र राज्याचे कारण त्यांचं खातं आहे, परंतु बरेच लोकप्रतिनिधी त्याचा पाठपुरावा केला आहे. प्राथमिकदृष्ट्या जो शास्त्रीय हा मोठ्या प्रमाणात आहे. बघा 600 कोटीमध्ये आपण काही कमी म्हणू नाही शकत. तर माझ्या पनवेलतील सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की हा शास्त्रीचा जो आपल्याला लाभ दिला आहे पहिल्या टप्प्यामध्ये 18 आजपासून ते 15 ऑगस्ट पर्यंत पहिला जो स्लॅब आहे तो 90% आहे. दुसरा जो 1.5 महिन्याचा आहे तो 50% आहे आणि त्याच्या पुढे गेला तर 25% आहे. तर माझ्या माध्यमाच्या बाजून सर्व सर्व नागरिकांना आपलं आहे की दिलेल्या संधीचा फायदा आपण घ्या. कोर्टाचे निर्णय किती त्यावर येतील, काही निर्णयाला पूर्ण टॅक्स माफ होणार नाहीये, परंतु पुढे जरी शास्त्रीच्या याला बळी न पडता शास्त्रीचा माफीचा जो सर्व लोकप्रतिनिधी मिळून जो शास्त्रीचा निर्णय केला आहे आणि तो आपल्या दरवाजापर्यंत घेऊन आला, माझ्या सर्वांना विनंती राहील की आपण ह्या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपला टॅक्स भरून आपल्या डोक्यावरचं वजन कमी करावं असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना निवेदन करतो.